विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पाड्यावरचा चहा हा पाठ बघत होतो आणि त्यात आपण पाहिलं की लेखिका ज्या वेळेला त्या कोपट्यांच्या पुढे गेल्या तिथं पाहिलं की कोपटीच्या बाहेर त्यांनी बांबूच्या कामट्यांचे लहान टेबलासारखा बनवलेले माची पाहिली आणि त्यावर पिण्याच्या पाण्याचे मडके ठेवलेले होते आणि काही खड्डे बनवून त्यामध्ये पाणी टाकलेलं होतं आणि कोंबड्यांसाठी ते पाणी उपयोगाला होतं असं त्यांनी आपल्याला सांगितलं. पुढे म्हणतायत, आम्ही काही वेळ बसलो तरी माणसांची चाहूल लागेना, कोणी दिसेना. आम्ही तेथे कशाला गेलो होतो, आम्हाला काय हवे होते ते विचारायला सुद्धा कोणी येईना. पाखरांचा चिवचिवाट व कोंबड्यांचा फडफडाट सोडला तर सारा शुकशुकाट होता. थोड्या वेळाने आम्ही उठून आजूबाजूला फिरू लागलो. एका ठिकाणी केविलवाणी दिसणारी मुले बसलेली होती. त्यांना सांभाळण्यासाठी घरी राहिलेली एक दोन मुले तेथेच शेजारी उभी होती. मुलांमुळे व कुत्र्यांच्या भुंकण्यांमुळे तेथे मनुष्य वस्तीचा भास होत होता. त्या ठिकाणी लेखिका आणि त्यांचे सहकारी गेल्यानंतर तिथं त्यांनी पाहिलं की ते तिथं गेल्यानंतर त्या ओट्यावर ते बसले. छोट्याशा ओटा तयार केलेल्या त्या झोपडी पुढच्या तिथे ते बसले, पण कोणीही तिथं आलं नाही विचारायला. म्हणून त्यांना लेखिकेला वाटलं की इथं कोणी आहे किंवा नाही. म्हणून ते थोडंसं आजूबाजूला फिरू लागले, पाहायला लागले, तर खरोखर त्या ठिकाणी मोठ्या माणसांपैकी कोणीही नव्हतं. आजूबाजूला एकदम शांतता होती. फक्त पक्ष्यांच्या पाखरांच्या चिवचिवाट, कोंबड्यांची फडफडाट त्या ठिकाणी येत होती. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता आणि लहान मुलांना सांभाळण्यासाठी एक दोन थोडीशी मोठी मुलं त्या ठिकाणी होती आणि लहान मुलं घरी होती. असं त्यांनी दृश्य पाहिलं. लेखिका म्हणताय, मी काही खोपट्यात गेले, तेथे काय दृश्य दिसले. एका बाजूला 3 दगडांची चूल, चुलीत व बाहेर ढीगभर राख, सतत चुलीवर ठेवून राब बसलेले एखादे ॲल्युमिनियमचे पातेले, एक दोन मडकी, एक दोन तवल्या, खापरांची खोलगट तळ्यासारखी भांडी, एखाद्या मडक्यात तळाशी 4 भाताचे दाणे, शिक्यांवर एक आंबील भरलेले मडके, एका तवलीत एखादे हळकून, एक दोन कांदे, लसणीच्या पाकळ्या, विड्या वळण्यासाठी आणलेल्या व कुडाला अडकवलेली आपट्याची पाने, फूट 1.5 फूट लांबीच्या एका बाजूने बंद असलेल्या बांबूच्या पेराचा तुकडा भिंतीच्या कारव्यांना अडकवलेला होता. त्यात तंबाख म्हणजे तंबाखूची पाने किंवा तंबाखू ठेवत असत. तर लेखिका सांगतायत की एक दोन झोपडीमध्ये खोपड्यांमध्ये जाऊन त्यांनी पाहिलं आणि त्या ठिकाणी त्यांना दृश्य दिसलं की त्या एका बाजूला 3 दगडांची चूल मांडलेली आहे ढीगभर, त्याच्यासमोर पुढे मध्ये राख आहे, पुढे ठेवलेली काही राख आहे. त्याच्यानंतर चुलीवर ठेवून काळं झालेलं असं ॲल्युमिनियमचं पातेलं आहे, एक दोन मडकी आहेत, एक दोन तवल्या म्हणजे खापरांचं तव्यासारखे भांड तयार झालेल्या खापराची भांडी, अशा नंतर काही खापरांमध्ये काही भांड्यांमध्ये 4 भाताचे दाणे दिसले आणि शिक्यावर आंबील भरलेले मडके, एका तवलीत एखादे हळकून, एक दोन कांदे, लसणीच्या पाकळ्या, थोडक्यात जे जे काही जेवणासाठी थोडंसं लागतं अशा वस्तू त्या ठिकाणी होत्या. आणि ते ठेवलेलं असताना त्यांना तिथं घरचा उद्योग म्हणून एक तंबाखू किंवा विड्या बनवण्याचे कार्य त्या ठिकाणी ते करत असतील, म्हणून ते विड्या बनवण्याचं तंबाखूची पाने वगैरे त्या ठिकाणी होती. हा बांबूचा तुकडा म्हणजे जंगलातील बरणीच होती. आता बघा, त्या बांबूचा तुकडा म्हणजे बरणी होती. थोडक्यात काय की पोकळ बांबूमध्ये ते वस्तू भरून ठेवत होते आणि तो बांबूचा तुकडा म्हणजे जणू काही बरणी आपण जसं वापरतो त्याच्यामध्ये वस्तू भरून ठेवतो तशा प्रकारे त्याचा उपयोग होता आणि ती जणू काही बरणीच होती. आम्ही खोपट्यात गेलो, बाहेर आलो, आम्हाला कोणीही अटकले नाही की तुम्ही कोण, येथे काय करता वगैरे काही विचारले नाही. बघा, त्या ठिकाणी लेखिका म्हणतात की आम्ही त्या ठिकाणी गेलो, खोपट्यामध्ये आत शिरलो, पाहिलं, बाहेर आलो, पण आम्हाला कोणी विचारले नाही, थांबवले नाही, तुम्ही कोण, तुम्ही मध्ये का जातात वगैरे असे कुठलाही प्रश्न त्या ठिकाणी कोणी केला नाही. इथे काय करता वगैरे काहीही विचारले नाही. ग्लानी येऊन निश्चित पडलेल्या माणसासारखा सारा पाडा निश्चित पडलेला होता. त्या खोपट्याची ती कळा, तेथे नांदणारे 18-20 दारिद्र्य, त्यातच भर म्हणून तेथील भयान भकास वातावरण, हे सारे पाहून मी थोडी घाबरले.
हा भयान निर्मनुष्य पाडा आता आपल्याला घेऊन टाकणार की काय असे वाटू लागले. मन अगदी उदास झाले. एक प्रकारची हुरहुर वाटू लागली. मला वाटले आपण कुठल्या या खाईत येऊन पडलो. पुढे काय होणार? आपल्याला माघार घ्यावी लागणार काय? आपल्याला हे झेपेल काय? आता लेखिका म्हणतायत की मी तिथं तर गेले, पण तिथं आम्हाला कोणी भेटलं नाही, कोणी तिथं विचारणारं भेटलं नाही. आणि मध्ये गेल्यानंतर कोणी आम्हाला प्रश्न केला नाही की का मध्ये जात आहेत, का असं पाहतायत वगैरे. आणि तिथलं वातावरण पाहिल्यानंतर अतिशय गरीब, 18-20 दारिद्र्य म्हणजे काय की अतिशय गरीब कुटुंब त्या ठिकाणी त्या राहत होती. आणि अशा भकास वातावरणामध्ये आपण आलो तर आहे. लेखिकाला वाटायला लागलं की आपण अभ्यासासाठी म्हणून या ठिकाणी निरीक्षणासाठी तर आलो, पण इथं जर आपल्याला कोणी भेटणार नाही आणि अशाच ठिकाणी आपल्याला काय माहिती मिळू शकेल? कोण आपल्याला काय सांगू शकेल? आपण चुकीचं काम तर करत नाही असं लेखिकेंच्या मनामध्ये प्रश्न यायला लागले. आम्ही सुमारे 3 मैल चालत गेलो होतो. काहीच काम साधले नाही तर उन्हातान्हातून परत तेवढीच रपेट करावी लागणार होती. मला चहाची फार सवय होती. पुन्हा संजाण स्टेशन गाठीपर्यंत घोटभर चहासुद्धा मिळणं शक्य नव्हते. माझा जीव अगदी रडकुंडीला आला. ध्येयावरील निष्ठा व गरीब लोकांबद्दलची तळमळ अविचल असल्यामुळे मी स्वतःला सावरून घेऊ शकले. कोणीतरी वयस्क माणूस केव्हा तरी भेटेलच, तेव्हा पाहू काय करायचे ते, असा विचार करून कॉम्रेड दळवींनी खजुरीच्या झाडाच्या थोड्या खजुऱ्या गोळा करून आणल्या होत्या. त्या चगळत एका ओट्यावर बसलो. लेखिका म्हणतायत की मला चहाची सवय होती आणि सुमारे 3 मैल चालत गेल्यामुळे उन्हातान्हात तिथं फिरल्यामुळे त्यांना थकल्यासारखं जाणवत होतं आणि लेखिकांना चहा प्यायल्यानंतर तरतरी टवटवीत येते. त्यामुळे त्यांना वाटायचं की मला घोटभर चहा मिळेल तर बरं होईल, पण त्यांना माहिती होतं की इथून पुन्हा 3 मैल परत गेल्यानंतर त्या स्टेशनावरच मला चहा मिळेल. पण शेवटी मनात त्यांनी ठरवलं होतं की या आदिवासींचा, वातावरणाचा, यांच्या घराचा सगळा अभ्यास आपल्याला करायचा आहे, तर आपल्याला थोडंफार सहन करावंच लागेल. आणि शेवटी त्यांनी स्वतःच्याच मनाची समजूत काढली आणि एखादा वयस्कर माणूस आपल्याला भेटेल तेव्हा पाहू काय करायचं ते. आणि अशा प्रकारे ते पुन्हा तिथं कोणी मोठे वयस्कर माणूस येतं का, मोठ्यापैकी कोणी येतं का, यांची वाट पाहत ते बसले. हळूहळू गुरांच्या व बकऱ्यांच्या मागे गेलेल्या मुलांना आम्ही तेथे असल्याची बातमी समजली. बरीच मुले आम्हाला बघण्यासाठी आमच्या भोवती जमा झाली. कोणी हातातल्या काठ्यांवर अनोट्या ठेवून तर कोणी तशीच उभी राहून नुसती आमच्याकडे टकमक बघू लागली. जसं आता तुमच्या गावामध्ये जर कोणी अचानक आलं आणि नवीन व्यक्ती जर तुमच्या गावात आला तर तुम्ही सुद्धा त्या व्यक्तीला पाहण्यासाठी गर्दी करतात. घोळका त्याच्या मागे फिरतो मुलांचा की कोण आलंय, कोण आलंय, नवीन काहीतरी घेऊन आलेलं आहे. आता या लोकांना तर खेड्यांमध्ये अगदी पाड्यांमध्ये म्हटल्यानंतर 8-10 झोपड्यांचा पाडा असल्यामुळे यांना कोणी गेल्यानंतर अतिशय नवल वाटायचं. आणि ते लोक, ते मुलं जे गुरं चारायला गेली होती त्यांच्यापर्यंत ती बातमी पोहोचली आणि त्यांना वाटलं की आपल्या इकडं कोण आलेलं आहे. आणि ते बघण्यासाठी ते घरी पोहोचले, घरापर्यंत, त्या झोपड्यापर्यंत, कोपट्यापर्यंत पोहोचले आणि सगळे त्यांच्याकडे टकामका बघू लागले. घरातली माणसे कोठे आहेत अशी चौकशी त्यांच्याकडे केल्यावर समजले की गावातली सारी जाणती माणसे एकूण एक जमीन मालकांकडे कामाला गेलेली होती. त्या मुलांपैकी 1-2 समंजस वाटली. त्यांना आम्ही सांगितले, मोठ्या माणसांना जाऊन सांगा की टिटवाळ्याच्या सभेतले लोक आले आहेत, त्यांनी तुम्हाला बोलावलं आहे, त्यांना घेऊनच तुम्ही परत या. त्या मुलांनी आपापसात काहीतरी कुजबूज केली व ती मार्गाला लागली. ती आमचा निरोप पोहोचवणार की काय करणार आम्हाला काहीच समजले नाही. त्यानंतर बाकीच्या मुलांपैकी बरीचशी पांगली व आम्ही त्यांच्या नजरकैदेतून सुटलो. तर लेखिका म्हणतात की ते मुलं आल्यानंतर ती समजदार वाटली. त्यांना लेखिकेने सांगितलं की कोणीतरी जाऊन तुमच्या घरातल्या मोठ्या माणसांना बोलवा, कारण ते जमीन मालकांकडे कामाला गेलेली होती. कामाला गेलेली असल्यामुळे ते घरी नसल्याने त्यांना बोलवायला सांगितलं आणि टिटवाळ्याच्या सभेतले लोक आले असं निरोप द्यायला सांगितलं.
आणि त्या मुलांना म्हटलं की तुमच्यासोबतच त्यांना घेऊन या. आणि ती मुलं त्या ठिकाणी गेलीत आणि लेखिका म्हणताय की आम्हाला थोडंसं सुटका झाल्यासारखं वाटलं. बाकी आपण पुढच्या भागात बघू.